या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता. ज्या टीमचं ऑफिशियल एंट्री जी बाकी आहे त्यांनी जमा करायची आहे. या ठिकाणी जय हनुमान पॉवर शलार आपली ही बाकी आहे. त्याचबरोबर गावदेवी भादवड बी आपल्यास विनंती आहे की आपली ही बाकी आहे. आपण आमचे स्कोरर सौरव पाटील याच्याकडे आपण ती जमा करायची आहे. आपण जेव्हा नाणेफेकीसाठी येत आहे ना तेव्हा सर्वच या ज्या फीज असतात त्या आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये घेऊन यायचे जमा करायचे आहे. कारण माईकवरून बोलणं हे आम्हालाही बोलायला आवडत नाही आणि तुम्हाला ऐकायलाही आवडत नाही आहे. त्याच्यासाठी सर्वांनी दक्षता घ्या. तर पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. कालिका माता खारबाव टीम स्वतः आयोजक आहे आणि आपण पाहिले तर 45 धावा जमा केल्या. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम समोर ठेवलं गेलं आहे. ज्या टीमने आपण पाहिले तर कांबे स्पोर्ट कांबे संघाला हरवलं होतं आणि आपण पाहिलं तर खारबाव टीमने पवनपुत्र पिसे संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आणलं होतं. अशी आता ही ताकदवर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजवर आपण पाहिलं तर या स्पर्धा भरपूर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत ही 7वी स्पर्धा आहे. सरोलीपाडा टीमकडे एक चषक आहे आपण पाहिलं तर आणि जून अंदुर्गी पुंडास तसेच आणि धामणगाव टीमकडे 2 चषक आहेत प्रथम क्रमांकाचे. पाहूया या चषकावरती कोण नाव करतोय हे पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी पाहतोय आपण दिशा दिली आहे. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि आपण पाहतोय डावाला सुरुवात होते आगाज होते एका धावेने. या ठिकाणी पाहतोय संतोष पाटील मात्र खाता खोलते. आता आमचं बरोबर लक्ष राहील दोन्ही बॅटरवरती. मागे थोडीशी गडबड झाली नावामध्ये चेंजेस झाली त्याच्यामुळे याच्या धावा त्याच्या खात्यात याने ओव्हरटाईम केला त्याला जोडलं गेलं त्याने ओव्हरटाईम केलं याला जोडलं गेलं आणि पगारामध्ये तफावत झाली आणि याची मॅन ऑफ द मॅच त्याला गेले असं थोडंसं चित्र पाहायला मिळालं. परंतु चुकी माणसाकडून होते. आता ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पाहतोय सिंगल धाव घेतली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस अतिशय वेगवान अपील जरूर केली परंतु पंचांवरती असर नाही आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा आपण पाहतोय चेंडू पाहायला मिळाला. पिच कुठे होतंय काय होतंय कसं होतंय हे सर्व काही तपासलं जातं आणि लेगवाच्या स्वरूपाने एक धावा पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 या अंकावरती 46 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम कार्याध्यक्ष तसेच संतोष काकडे यांची ही टीम आहे पुरस्कृत आहे आणि आपण पाहिले या असोसिएशन मध्ये त्यांचंही बरोबर लक्ष पाहायला मिळते. चेंडूला टर्न केला गेला आहे. चेंडू डीप मध्ये जाईल. दुसरीचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. क्या बात आहे. यास तपासलं जाईल काय होतंय रनआउट आहे की नाही आहे ते. बॅट्समन आता व्हेंटिलेटर वरती आहे. पाहूया आता पंचांच्या माध्यमातून त्यांना गॅसचा पुरवठा बरोबर होतं की नाही होतं की खंडित होतंय. थर्ड अंपायर तपासलं जाईल.
घरामध्ये पोहोचलंय नाही पोहोचलंय. सन्मान्य मिलिंदजी वैती तसेच मुन्ना तरे मेनपाम खारबाव तसेच सन्माननीय सत्यवान तरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या व्यासपीठावरती क्रीडा मंचावरती या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस सेटर डाऊन फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात. संतोष पाटील बॅग दुता डगआउट. मागील मॅच खूप चांगली रंगली होती तर मात्र काही करता आलं नाही. या रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. नवीन बॅट्समन बालाराम पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 36 करायची. तर मात्र थोडीशी गडबड झाली घाई झाली. 46 धावा करायची आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण 46चं टार्गेट आहे. थोडीशी गडबड या ठिकाणी होताना पाहायला मिळाली बॅट्समनच्या माध्यमातून. रनआउटच्या स्वरूपात झाले बाद. आता मात्र पाहूया बालाराम पाटील या ठिकाणी होतात तयार. गोलंदाज विलास तरे गोलंदाजी चांगली करतायत. खुलून फटकेबाजी करू देत नाहीये. मोठा फटका लागू देत नाहीये. पुढे चेंडू. हाही चेंडू चांगला आहे परंतु टर्न केला गेला आहे. दिशा दिलेली आहे. पॉइंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामदेव दादा मात्र चांगली फिल्डिंग करतायत त्या ठिकाणी. चेंडू जरा जरी हुलकावणी दिली तर चेंडू मात्र सीमारेषे बाहेर बघायला भेटेल ना. अशा ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय नामदेव दादांचं. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय गोलंदाज. दुरून खेळण्याचा प्रयत्न पायांची हालचाल जरूर केली परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीये. डॉटचे होते सांगता. धावसंख्या स्थिर धाफलकावरती पाहायला मिळते 4. अतिशय चांगली स्पर्धा युसीएल लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आई वज्रेश्वर निंबोली संघाचे एक चांगले उत्कृष्ट खेळाडू संघ नायक मनोहर गुलवी या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पर्धा चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी या आयोजन नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. खास करून राजू दादासाठी तसेच मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा. तसेच खास करून आमच्या स्कोररसाठी त्यांनी भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मनोहर दादा आपल्याही या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4. क्या बात आहे. स्वतःचं आयोजन नियोजन अफलातून गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडू पासून चांगली कामगिरी विलास तरे यांनी केली गेली. या ठिकाणी पाहतोय जितेश कारभार या ठिकाणी होते तयार. गोलंदाजी मार्क वरती आपल्या फलंदाजीमध्ये काहीतरी होते चुकी म्हणून तर आपण नेहमी म्हणतोय की समोर जर चुकी दिसत असेल तर एक पाल मागे या आणि नव्याने सुरुवात करा. या ठिकाणी पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा जितेश येतोय. गोलंदाजी मार्क वरती सुरुवात करतोय. सरसावतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडूसाठी. क्या बात आहे. फुलरलेनचा चेंडू पडल्यानंतर इन कटर होताना पाहायला मिळते. डॉटचे होते सांगता समाप्ती. लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इलाका हमारा धमाका बे हमारा करण्याच्या तयारीमध्ये परंतु पलटवार करावा लागेल. वार पलटवार जसं क्रिकेटचं सूत्र आहे हमने पाडा टीमला मात्र तो करावा लागेल. संतोषजी गाकडे आहेत
पाहूया त्यांच्या माध्यमातून कसं या प्रकारे गाईड केलं जाईल. यावेळेस सोडवलाय फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न सागर त्या ठिकाणी, बट झेल काय घेतलं नाही आहे. चांगला खेळाडू आहे आणि या ठिकाणी फेकी सुद्धा वाईडिश पाहायला मिळाली होती. अति घाई करताना पाहायला मिळाले. झेल सुटला गेला. सिंगल धावाली. सिंगलने धावसंख्या 5 या अंकावरती 46 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी ग्रीस्मा 11 आमने पाडा बॅकफुट वरती पाहतोय. ओव्हर क्रमांक दुसरा आहे आणि पण 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या अवघ्या 5 या अंकावरती पाहायला मिळते. कुठेतरी तो टार्गेट आहे तो गाठण्यासाठी बिग हिट करणं गरजेचं आहे. प्रयत्न केला जात आहे परंतु गोलंदाजी क्या बात आहे. कॉइन गोलंदाजी पाहायला मिळते. खास करून जितेश कारभार यांची चांगला कारभार करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू अतिशय अप्रतिम हाताळले गेले ज्याच्यावरती धाव आलेली नाही आहे. एका चेंडूवरती सिंगल म्हणजे 3 मध्ये एकच धाव खर्च केली गेली आहे. आव्हान अजूनही शेष चांगल्या प्रकारे ठेवलं गेलं आहे. आता मात्र नाही वाचू शकत. हा चेंडू जाईल जाईल जाईल. यस सीमा पार षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं आपण पतन होता होता पाहायला गेलं की चेंडू सीमा पार झाला आणि षटकार आला. धावसंख्या 11 या षटकारची नितांत गरज होती. तो फटका या ठिकाणी आला गेला आहे. डावाला आकार चांगल्या प्रकारे मिळाला. पाहूया पुन्हा एकदा जितेश कारभारी टर्न होईल. 3 मध्ये एकच खर्च केले होते. आता 4 मध्ये 7 झाले. क्रिकेट आहे मित्र. कधी अप कधी डाऊन, कधी वर येईल तर कधी खाली येईल सांगता येत नाही आहे. क्रिकेटचा रंग वेळोवेळी बदलायला वेळ लागत नाही. या पुढील चेंडू या ठिकाणी मात्र हा चेंडू पहा. जी पहिल्या 3 चेंडूवरती लाईन होती ती लाईन धरली गेली. माहिती आहे विकेट घेण्याचा प्रयत्न केला तर मार बसतोय. तर या ठिकाणी चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात हाताळण्याचा मानस धरला गेला आणि डॉटची समाप्ती. धावसंख्या स्थिर 11 या अंकावरती. आज आपण पाहिलं चांगलं समालोचन माझे संवेद मुख्य समालोचक म्हणून करतायत काम नेहमी सुनील पवार सर. त्यांच्या आवाजाची जादू आपण ऐकली. या वेळेस समोर डीपला चेंडू जातोय. लॉंगऑफला उचलला जाईल. एकच धाव घेतली जाते. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या स्थिर धावफलकावरती ती म्हणजे 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर 4 आल्या. त्यानंतर पाहतो या ठिकाणी 8 आल्या 12 झाल्या. आता पाहूया 2 षटकांमध्ये भरपूर आव्हान या ठिकाणी शिल्लक राहिलं गेलं आहे. जवळ जवळ 34 धावा आवश्यकता आहे. 12 चेंडूंमध्ये 12 मध्ये आल्या 12 आणि आता 12 मध्ये हवेत 34. 17चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विलास आणि जितेश याच्या माध्यमातून हाताळली गेली. वार पलटवार नेहमी क्रिकेटचा सूत्र असतोय. पाहूया हा पलटवार होईल का. फलंदाज मात्र चांगली बॅटिंग करून डावाला सावरतील, खेळाच्या आतमध्ये येतील का हे पाहण्यासारखं राहील. परंतु अतिशय कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कंजूस गोलंदाजी केली गेली आहे. ज्या पद्धतीने नाक्यानं आपल्याला पाहायला मिळता येतं मारवाडी तशा पद्धतीची गोलंदाजी टप्प्याने या ठिकाणी पाहायला मिळाली. कालिका माता खारबाव टीम स्वतः आयोजक टीम आहे. स्वतःच्या आयोजनामध्ये एक चांगला अफलातून कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेले तर परास्त केलं होतं या ठिकाणी पवनपुत्र पिसे टीमला. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला येतोय. सागर आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली. एकीचा दुसऱ्यामध्ये परिवर्तन. या छोट्या चुका आहेत ना या शेवटला कुठेतरी मागाड पडतील. सागर म्हटला तर एक चांगला आहे खेळाडू. क्षेत्ररक्षणामध्ये चुका
मिळत नाही आहे, परंतु एखाद्या वेळेस जर दिवस तुमचा खराब असेल तर अशा चुका होत आहेत. मागेला आपण पाहिली कॅच ही सुटली गेली, आताही थोडंसं फंबलिंग झालं. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी गोलंदाज तयार होत आहेत. राजेश उंच पुरा असा भरगच्च शरीराचा उमदा बाहुबली या ठिकाणी पहा आतल्या बाजूने येतोय, बट उजवी खूपच सोडून जाणार. हा चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉल सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या पाहिली तर 15. खऱ्या अर्थाने आमचा कॉम्बॉक्स असा आहे ना की बॉल कुठे पिच होते हे परफेक्ट आपण सांगू शकत नाहीत, कारण क्रॉस मध्ये आहे. या ठिकाणी पाहतोय आता मात्र काय घडतंय. यस, एज लागली गेली असं आपण पाहिलं तर लेग साईडच्या पंचाने घोषित केलं गेलं आहे की एज लागली आहे. तर तुम्ही दोघंही निर्णय घ्या नक्की काय आहे ते आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये सर्कल क्रॉस करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहतोय आर्यन तरे येतोय. पप्पू या नावाने फेमस आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेट त्यांना मात्र या ठिकाणी घेऊन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आर्यन तरे मैदानाच्या आतमध्ये ते पाहूया. धावा भरपूर बनवायच्या आहेत, त्याच्यासाठी आता द्वंद्व युद्धामध्ये आपला हात या ठिकाणी साकार करण्यात येईल आणि योग्य तो फटकेबाजी करेल का पाहूया. आल्या आल्या या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू येतोय डीप मध्ये, खाली रिजन आहे. सागर आता काही नाही करणार, आता बरोबर फेकी केली आहे. क्या बात आहे. आणि अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. या ठिकाणी आता मात्र विजयाचं समीकरण उरलं गेलं आहे, ते म्हणजे 30 धावांचं. आणि धावसंख्या चेंडू शिल्लक आहेत 9. सन्माननीय चेतनजी तरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. 94 चषक 2026 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न अधिक उंच आहे. 2 क्षेत्रशी त्याच्या खाली येत आहेत. तालमेल जरूर बघायला मिळाला होता की तू घे, परंतु जेच काय करता आलं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही आता मात्र विजयाचं समीकरण 28 धावांचं आहे. 8 चेंडू आणि 28 धावा. सामना अजून संपलेला नाही, भरपूर सामना बाकी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त मोठे फटके सीमारेषेच्या बाहेरून चेंडू मागवावा लागेल, खास करून ग्रीस्मा 11 आमने पडा टीमला. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र इथेही कमजोर आहे, परंतु सेफ लँडिंग होते.
एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा मानस धरला गेला जरूर होता, परंतु सिंगल डबलने तुमचं काही तेवढं फरक पडणार नाही आहे. तुम्हाला षटकार चौकाराचीच आतिषबाजी करावी लागेल. एक धावे ते एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. विजयासाठी आता मात्र 27 धावेची आवश्यकता आहे आणि उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू ही तुम्हाला सीमारेषा बाहेरच घालवावा लागेल, तेव्हा मॅच मध्ये अधिकतम बनून राहू शकता. अन्यथा गोलंदाजाने चांगली कामगिरी केली गेली आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नाही आहे, त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि अशा रीतीने निर्धावची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 19 फक्त धावफलकावरती पाहायला मिळते. 18 मध्ये बनले 19 आणि आता 6 मध्ये विजयासाठी 27 धावेची आवश्यकता आहे. भादवड बी आपण तयार राहायचा आहे. आपला संगणक टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्या. पाहूया शेवटचा ओव्हर कोण घेऊन येतोय. भरपूर धावा, 27 बाकी आहेत. अशक्य नाहीये, कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाही आहे. अशक्याला शक्यामध्ये आणण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी चांगली करावी लागेल. अचूक टप्पा बॅट वरती घेऊन प्रॉपर टायमिंग साध्य करून ताकद असेल, युक्ती असेल, सर्व काही झोकून देऊन या धावा बनवण्यासाठी तुम्हाला जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल. सागर तरे गोलंदाजी मार्ग वरती सरसावतोय. यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु पाहूया थोडीशी गफलत झाली आणि चेंडू मात्र फरार झाला सीमा पार. चौकार. ते पंडुबी सारखा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी सागर काठे पाहायला मिळते. पडू चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी. बाजूला कालवरचा तला आहे, धवून आणायला लागतील. धावा कमी असतात तर त्याचा परिणाम बघायला मिळाला असता, परंतु ज्यावेळेस पैसे खिशामध्ये असतात त्यावेळेस खर्च करायला मजा येते. मग वडापावच्या जागेवर आपण पिझ्झा खाऊ असं, तसं गणित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सागर पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे राजेश त्या ठिकाणी. चुकी नाहीये आणि बरोबर वेल जेच केले गेलं आणि आता मात्र फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. चला भादवड बी आपण या संघनायक टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी विजेता संघ आपल्याशी 2 हात करेल आणि शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी फेकणं बाकी आहे. विजयाचं समीकरण या ठिकाणी निश्चित झालं गेलं आहे. कालिकामाता खारबाव या ठिकाणी विजयाच्या वाटेवरती विजय पाटील संघनायक भादवड बी उपस्थित झालेला आहे. वेळेवरती बरोबर या ठिकाणी
मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. अशा रीतीने पाहतोय काही चांगला विजय संपादन केला. आमनेपाडा टीमने सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले, परंतु चांगले प्रयत्न पाहायला मिळाले या ठिकाणी. पाहायला गेले तर खारबाव टीमचे. तर चला खारबाव टीम संघनायक आपण सर्वप्रथम या ठिकाणी तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल संदेश पाटील ज्याने 28 धावा धावफलकावरती जमा केल्या. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणारच आहोत, परंतु त्या अगोदर आपण नाणेफेक करूया, कारण नाणेफेक झाली तर त्यांच्या तयारीला लागतील. आमच्या मान्यवर या ठिकाणी पाहू शकता नाणेफेकी केली जाईल. कोण कॉलिंग करतोय? भादवड बी छापा असं कॉलिंग केलेलं आहे. यस, या ठिकाणी खारबाव टीमने नाणेफेक जिंकले आहे, शतरक्षण स्वीकारले आहे. हा सामना जो आहे तो 3 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की कालिका माता खारबाव टीमने नाणेफेक जिंकले आणि सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारले आहे. हा सामना 3 षटकांचा असेल. ओ टू कॉम बॉक्स ज्या ठिकाणी पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर तयार आहेत. धन्यवाद. सर्वप्रथम आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. संदेश आणि ज्या प्रकारे संदेश दिलं होतं की माझी बॅटिंग आज चालेल, या सामन्यात 28 धावाची क्रीज साकारली. मी व्यासपीठावर मिलिंद वैती दादांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे, आणि ही ट्रॉफी स्वीकारताना पाहतोय आपण खूप चांगली ट्रॉफी. प्रत्येक खेळाडूला वाटेल की मला भेटली पाहिजेत. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देऊया आपण. मुन्ना तरे, मुन्ना भाई MBBS तो नहीं है ना? दरम्यान शुभ आगमन झालंय व्यासपीठावर अमय कारभारी दादांचं. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
राजू दादा चव्हाण यांचे चिरंजीव सध्या सातारा इथं पोलीस ट्रेनिंग करत आहेत आणि थेट तिथून ते सामन्याचा आनंद घेताना आणि मी तर म्हणेन की राजू दादांचा जो मुलगा आहे आणि मोठी विचारवंत व्यक्तिमत्व आहे. आपल्या पोराला पहिले शिक्षण त्यानंतर तयारी करणं खूप महत्त्वाचं योगदान. आणि असे पियुष आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. पियुष राजू चव्हाण यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद पियुष. आपल्या प्रयत्नाला यश मिळो हीच आपण प्रार्थना करूया देवाचरणी. पॉवर प्ले नाही आहे. 3 षटकांमध्ये पॉवर प्ले घेतला जाणार नाहीये. परंतु जो पंचायतीचा नियम आहे तो राहील आपला. बॅटर पंचायतीच्या गोलंदाज पंचायतीचा पण पॉवर प्ले नाही आहे. विलास या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया या ठिकाणावरून पुढील चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूला स्टेअर केलं गेलं आहे शॉर्ट टर्मॅनला. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं गेलं त्या ठिकाणी आपण पाहतोय. राजू दादा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा चेंडू इकडे तिकडे झाला असता तर मोठा फटका बसला असता. परंतु जिद्दीने या ठिकाणी आपण पाहिलं तर या असोसिएशनचे सदस्य राजू चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन संपूर्ण टीम बरोबर काम करते. पुढील चेंडू या ठिकाणी यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एकच धावेवरती समाधान. तशा क्या बात आहे. कोणाचं काय आणि कोणाचं काय आणि ज्ञानदेव दादाचं वेगळंच भलतं काय. असू द्या ही मुवमेंट होते. काय जास्त जर लागलं नाही ना 2 माणसं उचलायला लागतायत. ती कमी करण्यासाठी हा क्रिकेट आहे. 12वा 14वा आता ठेवायला लागेल. या ठिकाणी पाहतोय विलास तरे गोलंदाजी चांगली करतो. चांगले क्षेत्ररक्षण जितू यांचं पाहायला मिळालं. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. घरच्या खेळपट्ट्यावरती घरच्या आयोजना नियोजनामध्ये चांगलं काम काल खारबाव टीम करते. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गोल. बॅट्समन आउट होतोय बॉलच्या स्वरूपात. चेंडू हाताळला होता बरोबर परफेक्ट यॉर्कर बुंद्यान महाराजाला म्हटलं जात आहे. आणि एस्ट्यांचं या ठिकाणी फर्निचर बिघडत असताना पाहायला मिळत आहे. विकेटचं झालं पतन. 2 धावेवरती पहिला गडी बाद होते गावदेवी भादवड बी टीमचा. या ठिकाणी पाहतोय क्या बात आहे. वड शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला चेंडू जातोय. छत्रशी काय त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. परंतु फटका खूप चांगला होता. आपण पाहिलं तर पायांवरती फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि एक आत्मविश्वास वाढतोय असे फटके ज्यावेळेस तुम्ही खेळताय त्यावेळेस. शरद म्हात्रे यांच्या बॅट मधून एक चांगला फटका आला. सिंगल आली परंतु एक आत्मविश्वास देऊन जाणारा. या ठिकाणी पाहतोय विजय
पाटील स्वतः संघ नायक आहेत. भरपूर काल चांगला क्रिकेट खेळला गेला आहेत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे पुढे सरसावले डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. फेकी होत आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 5. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावले होते परंतु अतिशय वेगवान चेंडू हाताला गेला. सिंगल कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो झाला. ज्ञानदेव दादाचा मात्र आज कडी परीक्षा आहे. चेंडू लागले त्यांच्या मागे तो काय भेटत नाहीये. आता काय आपण म्हणायचं जंगलातील ससा की आपल्या खाडीचा निवठा तो आपल्या काय हाताला लागत नाहीये. 3 झालेले आहेत आणि क्रिकेटमध्ये चेंडू जर एखाद्या मागे लागला तर निश्चित त्याचा पाठलाग घेतोय. मग तो क्षेत्ररक्षक किती म्हणे देवा माझ्याकडे नसू दे येऊ दे पण चेंडू मात्र त्याच्याच मागे जाईल. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 8. 8 धाबा धापलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती दिले झाले पाहूया. वेळ नका घेऊ. वेळ दौडू नका. आपल्याकडे वेळ कमी पडला म्हणून आपण 3 षटकांचे सामने खेळतोय परंतु भरपूर स्पर्धा झाल्या आपल्या. त्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा अशी आहे की जिथं भरपूर सामने 4 षटकांचे झाले आणि आता आपण सेकंड राऊंड 3 ओव्हरचे पाहतोय. याला कारण एकच की पहिला जो सामना झाला तो बरोबर चालू झाला. तदनंतर प्रत्येक संघ वेळेवरती उपस्थित झाले. तसेच उद्या बरोबर 9:30 वाजता जर पहिला चेंडू पडला तर आपली फायनल जी आहे ती 4 षटकांपर्यंत होतील. म्हणजे जेवढे सामने खेळ होतील तेवढे 4 षटकांचे खेळ होतील. त्याच्यासाठी पहिली जी मॅच आहे ती बरोबर 9:30 वाजता चालू होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी उद्या ज्या 2 टीम पहिल्या राऊंडला आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर पोचायचं आहे या उद्देशाने झोपा. नाही तर 10 तयार होतात ना एकाची वाट बघायला लागते. असं करू नका. 11 जणांनी तो मंथन करा विचार करा आणि बरोबर वेळेवरती पोचा. या ठिकाणी पाहतोय आता काय घडतंय. यस बॅट्समन आउट आहे पण कोण आउट आहे. शरद. शरद बाद होईल. शरद यांना बॅटीची जादू दाखवायचं होतं ते दाखवता आलं नाहीये. ज्या हनुमान टेंबवली आणि शिवनेरी स्पोर्ट जून अंदुरकी चैतन राऊत साहेब आपल्या स्पर्धेमध्ये आपण खूप चांगलं नियोजन केलं होतं. बरोबर प्रत्येक टीमला आपण वेळेवरती बोलवलं होतं. आपणही उद्या या ठिकाणी बरोबर 9:30 वाजता सामना चालू करू आणि सोबत तुम्ही ज्या हनुमान टेंबोलीला घेऊन या. 2 जण एक साथ या. बरोबर आपल्या जून नाक्याच्या वरती नाश्ता करा आणि लगेच इथं पोचा. 1 धावे ते आणि एका धावेने पाहतोय धावसंख्या धापलकावरती 9. या ठिकाणी पाहतोय मोठा फटका. काय घडतं पाहूया. सिंगल. आणि एकच धाव या ठिकाणी पाहतोय. एका धावेने धावसंख्या 10 का दम 10 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पुढे चेंडू या वेळेस उडवला आहे आणि चेंडू येतोय 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 अँड काय घडतं पाहूया. चेंडू मात्र सीमापार झाला. षटकार. सोला धावा धापलकावरती. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर या ठिकाणी पाहतोय आपण 16 वरती अजून थांबून आहे. सचिन पुन्हा एकदा पाहूया.
आता मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होईल. धावा किती बनतायत पाहूया. विजय पाटील मात्र चांगले धावतात मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न पाहायला मिळाला. आता काय घडेल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सेटक होते समाप्त. 2 ने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. या ओव्हरला आल्या 10. तो षटकार आला तिथं कुठे धावाला आकार मिळाला. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया कोण हाताळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी जितेश कारभारी येतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया 18 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हर मध्ये किती आहेत. विजय पाटील ऑन स्ट्राईक. स्वतः संघनायक आहे ते. या ठिकाणी मात्र खूप चांगला चेंडू हाताला जातोय आणि निर्धावची या ठिकाणी पाहतोय सांगता होते. पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस सुद्धा टर्न केला गेला आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्राच्या काय या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावीचा इथे या ठिकाणी पाहतोय. आता मात्र बॅट्समन आउट होते रनआउटच्या स्वरूपात. अतिशय वेगाने बॅट फिरवले होते. वरून त्याहून अधिक ताकदीचा वेगवान जणू काही वेगावरती स्वारच झालेला आहे असा चेंडू हाताला गेला जितेश कारभारेच्या माध्यमातून. तिसरं ओव्हर अंतिम ओव्हर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती थांबून अजून आहे 19 या अंकावरती. धावा बरोबर थांबवल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाने आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केले गेलं आहे. पुढील चेंडू आता मात्र पाहतोय आपण डावेष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा केला जातोय. आता आपण पाहिलं तर वेगावरती कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही आहे. स्पेअर मारा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. 20 रन धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका आहे आणि इथं मात्र झेल घेतलं गेलं आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
या ठिकाणी समोर खेळला गेला आहे. क्या बात आहे, आता खऱ्या अर्थाने कसरत आहे. या ठिकाणी चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार. अजून एक येतोय आता मात्र चौकार. चांगली लागली गेली आहे. इथे मात्र क्या बात आहे, वाडा कॅच. संदेश पाटील याने मात्र कमालीचा प्रदर्शन दाखवले आहे. मेरा हात जगन्नाथ, क्या बात आहे. आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 24. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. विजयाचं समीकरण. आणखी ओल्ड 40 प्लस मध्ये इथे मास्टर मध्ये असेल ती वेगळी, रेग्युलरच्या काही वेगळ्या आहेत. अशा भरपूर टीम क्रिकेट भरपूर खेळलं जातं त्या ठिकाणी. आणि क्रिकेट खऱ्या अर्थाने भिवंडीला ग्रासून ठेवलेला आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत संघटनेचं नाव घेता घेता आपल्याला दम फुटेल एवढ्या संघटना आपल्याला पाहायला मिळतात. अंडर 14, अंडर 19, अंडर 24, रेग्युलर, इमर्जन्सी, सिटी, ग्रामीण. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अंबाडी ते तिकडे अंबाडी ते शेलार असं आहे. आमने परिसरामध्ये ती संघटना वेगळी आहे, या परिसरात ती वेगळी आहे. 40 प्लसच्या 4-5 संघटना आहेत. किती क्रिकेट खेळला जातोय. परंतु सर्वांना एकच विनंती आहे, 40 प्लस ठीक आहे, आपण सर्व काही करून बसलेले आहोत, पण रेग्युलर क्रिकेटला एकच सांगेन की आपलं सर्वप्रथम करिअर बघा, नंतर क्रिकेट बोला. क्रिकेटमध्ये तुम्हाला तेवढंच मिळणार नाही जेवढं तुम्ही करिअर कराल. फक्त आनंद म्हणून खेळा. आपल्या गावातून एखाद दोन प्रोफेशनल खेळाडू असतात, पण त्याच्या मागे कितीतरी खेळाडू मात्र खराब होत आहेत. खरं म्हणजे आमच्या गोरसाईचं तुम्हाला सांगतोय, 2 टीम आहेत, 2 टीम मधले 50 प्लेयर त्यांचं करिअर त्या ठिकाणी मी तर म्हणतो खराब करण्याच्या मार्गावरती आहे. 2 ते 4 प्लेयर आपण पाहतोय की वरती आलेले आहेत. बाकी ही सीझन चालू झाली का आपला काम धंदा सोडतात, नोकरी सोडतात, त्याच्या मागे लागते. आनंदासाठी खेळा तुम्ही शनिवार रविवार ठीक आहे, नो डाऊट, बट त्याच्यासाठी तुम्ही जर आपला काम धंदा सोडताय तर ते चुकीचं होतंय. पहिले आपला घर बार बघा, परपंच बघा, नंतर क्रिकेटच्या मागे लागा. 40 प्लस ठीक आहे, सर्व काय त्यांनी जोमून ठेवलेलं आहे, परिवार वगैरे सर्व काय ठीक आहे, पण रेग्युलरचं काय पूर्णपणे ग्रासून ठेवलेलं आहे. कित्येक मॅचेस होत आहेत ना. आज भिवंडी तालुक्यामध्ये फक्त 20 टुर्नामेंट लाईव्ह आहेत. म्हणजे पहा किती क्रिकेट आहे भिवंडीमध्ये. विजय पाटील येतोय, आपण पाहताय सलामीची गोलंदाजी हाताळण्यासाठी.
स्ट्रायकर गोलंदाज चांगली गोलंदाजी कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. जसे तशी पकड अजूनही पाहायला मिळते. पाहूया स्वतः संघनायक आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होते पाहूया. पुढे चेंडू आता मात्र चेंडूच्या पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, कारण माहिती आहे की खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला नो बॉल असेल. संदेश पाटील म्हटलं तर एक हुशार खेळाडू आहे. भलं मोठं शरीर आहे तरी सुद्धा आपण पाहतोय की चिवटपणा भरपूर अंगी आहे, लवचिकपणा भरपूर आहे. यस या ठिकाणी उडवलाय, क्या बात आहे, वाह. चेंडू जातो सीमा पार, षटकार. आलेले आहेत. आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळ्यामध्ये मेन गेस्टच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहायला मिळालं होतं. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस फटका आता फसलाय, छत्रशेख त्याच्या खाली, चुकी नाहीये आणि मोठा झटका, मोठा हदरा झेलच्या स्वरूपात. परंतु या ठिकाणी फ्री हिट आहे, नाही आमच्या लक्षात नाही, गोलंदाजाच्या लक्षात नाही, या ठिकाणी छत्रक्षाच्या लक्षात. असं वाहून गेलं जात आहे क्रिकेटमध्ये, नावून गेलं जात आहे. परंतु वेळेवरती सावध होणं गरजेचं आहे ना. बरोबर संदेश पाटील सावध होते त्या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी. थांबा जरा, गडबड आहे काहीतरी, पंच काय गडबड काहीतरी आहे वाटतं. येस आपण पाहिलं ना, पहिला बॉल जो आता नो बॉल, त्याच्यानंतर षटकार आलेला आहे. म्हणजे फ्रीचा चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता आणि या ठिकाणी बाद झाले. पंचाने आम्हाला सर्वांना चकित टाकलं. बरोबर बरोबर आहे, विकेट आहे, विकेट आहे, मान्य केलं जाते. संदेश पाटीलनी संधी भेटली होती पण चालणार नाही या ठिकाणी, कुलायड्या चालणार नाही. तो बॉल डेड आहे ना. आता बॉल किती आहेत, 2 बॉल. षटकार आहे, तो बॉल काउंट केला, आउट झाले तो काउंट करायला लागेल ना. 2 बॉल झाले ना. ती कॅच झाले, तिथे कशा रन येतील. ओके पाहूया आता. बॅट हाताना आहे तांबडे साहेबांच्या, क्या बात आहे, दिशा दिली आहे. अतिशय स्टायलिश खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा था फलकावरती. या ठिकाणी उडवला आहे, हवेमध्ये आहे. सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. भाग मिल्का भाग, क्या बात आहे. मला बॉल नको ना, मला बॅट नको, मला जाऊ दे मैदानाच्या बाहेर. रनच्या स्वरूपात होत आहे बाद.
पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी पॉइंटला खेळून काढला आहे. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 11. पुढे चेंडू पाहूया. आता मात्र आपल्या फॉलोजर मध्ये पकडला आहे. काय घडेल आता? मात्र मोठा झटका या ठिकाणी. राजू चव्हाण मात्र बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. विजयांची विजय घोडदौड चांगली पाहायला मिळाली. पंचवीस धावांचं मापाप लक्ष आणि त्यातल्या 11 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. आता विजयासाठी या ठिकाणी 14 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये या ठिकाणी 14ची आवश्यकता. 7च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील. योगेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया. चांगला गोलंदाज आहे. नेहमी गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी काय घडेल? बॅट्समन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राजेश वतारी. पाहूया. गोलंदाजी चांगली झाली. या ठिकाणी फलंदाजी कशी होते पाहूया. 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ. पहिला चेंडू टॅप केला गेलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू मात्र नाही थांबणार. जाईल सीमा पार. येतोय चौकार. मोठी झाली होती ग्राउंड मध्ये. योगेश तरे या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या चेंडूवर त्याला चौकार. आता मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौकाराने सामना बरोबर आपल्या जवळ केला गेला आहे. पुन्हा एकदा तोच रिझन तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आखला होता. परंतु या ठिकाणी वेग भन्नाट पाहायला मिळाला. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या पाहतोय स्थिर धावफलकावरती 15 धावा. अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बोल्ट इक्वेशन लेवल आहे. प्रत्येक चेंडू मागे एका धावेची आवश्यकता या ठिकाणी खारबाऊ टीम साठी. ऑन साइडला खेळला गेला आहे. मिडविकेटला डीप मध्ये चेंडू जातोय. छत्रसेन थोडंसं पंबलिन झालं. एक धाव कंप्लीट केली. लगेच दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या फलकावरती 17. आता मात्र 8 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू मध्ये 8 ची आवश्यकता. विजयाचं शिल्पकार बनण्यासाठी आयोजक टीम आहे कालिका माता खारबाव टीम आपण पाहतोय. 94 चषक 2026 पहिलं पर्व या ठिकाणी साकार करत असताना क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू खूप चांगला आहे. अशाच लाईनचे हाताळणी करणं गरजेचं आहे. जेवढे तुम्ही डाट चेंडू हाताळाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकेल नो डाऊट. बट तुम्ही विकेट न घेता या ठिकाणी डॉटची सांगता करणं गरजेचं आहे. यावेळेस क्या बात आहे. बाहुबली उमदा शॉट. चेंडू सीमा पार. षटकार.
क्या बात आहे. आता मात्र फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. या ठिकाणी 23 धावा धावफलकावरती 25 ची आवश्यकता होती. आणि काय अफलातून राजेश वतारे यांची सुद्धा आपण पाहतोय फटकेबाजी. पहिल्या चेंडूमध्ये आला होता चौकार, त्यानंतर आला हा षटकार. ही पुढील चेंडू, या वेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून जातोय एस्टेनच्या वरतून कीपरच्या कडे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. चला पण या ठिकाणी पाहतोय आपण 6 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा फटका आता फसला गेला आहे. झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न. विनिंग धाव कंप्लीट केली जाईल का? यस, या ठिकाणी विजय संपादन केला जातोय. आयोजन टीम ज्यांच्या माध्यमातून या चषकाचं आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन, कालिका माता खारबाव टीम सलग दुसरा विजय या ठिकाणी संपादन करतोय. आपण नाणेफेकीसाठी या. चला या नाणेफेकीसाठी लगेच. मॅच कोणाला